नंतर नंदकुमार सर, मला वाटतं 2 दिवस खरं तर त्यांना संधी मिळाली. उर्वरित निश्चितच पुढच्या लीग प्रसंगी आपल्याला 5ही दिवस गावंड सरांसोबत या ठिकाणी यावं लागेल आणि ठरलेला वेळ असतोय डिसेंबर लास्ट वीक. या वेळेला नंदकुमार पाटील सर आणि निश्चितच ही लीग आपल्याला अनुभवताना एक वेगळा अनुभव आला असेल. एखाद्या तालुक्याची तालुकानिहाय सुद्धा एवढी मोठी लीग होऊ शकत नाही. एवढी प्रचंड मोठी लीग, तीही नियोजनबद्ध या ठिकाणी होतो आहे. आणि तदनंतर जाऊया, खरं तर तिन्ही पंचांचा आदरपूर्वक सन्मान केल्यानंतर UTC लाईव्ह उरण टेनिस क्रिकेट, उरणमध्ये लाईव्ह टेलिकास्ट करणारा कुणीही नव्हता, परंतु अगदी तो पाऊल 4 ते 6 महिन्यापूर्वी आपल्या ग्रामपंचायतीतील भोममधील सूरज पाटील यानं उचलला आणि सध्या अगदी उत्तम ही क्षणचित्र आपल्यापर्यंत दिली. ते सूरज पाटील यांचे परम मित्र आहेत का, नसतील त्यांचा प्रतिनिधी या. चला, एक प्रतिनिधी आमच्या ब्रॉडकास्टिंगवरती असणारे, त्यांचा आदरपूर्वक मी विनंती करेन KG पाटील साहेबांना की प्लीज ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता कमिटीचे माजी अध्यक्ष KG पाटील आपल्या पवित्र शुभ हस्ते UTC उरण टेनिस क्रिकेट. चला, सर्व खेळाडूंनी बसायला यायचं. शिवाज्ञा, पिस्तूल, जितेश आपल्या टीमला घेऊन समोर बसा. दोन्ही टीम बसतील, बाकी 2 टीमना श्रीकांत पाटील, प्रवीण घासे, पपन पाटील. चला या लवकर. पपन पाटील, प्रवीण घासे, श्रीकांत पाटील, प्रवीण घासे, प्रशांत पाटील, यादव कामोटकर, यादव कामोटकर. चला पण स्टेजवरती. रमेश भोपे, चला स्टेजवरती. चला या लवकर. मला वाटतं अनसोल्ड खेळाडूंचा या ठिकाणी ड्रॉ होतोय आणि निश्चित जाऊया अनसोल्ड खेळाडूंमधील कुठला अनसोल्ड खेळाडू यावेळेस. आता छोट्या छोट्या आणि मोठ्या चेअर टाकलेले आहेत, त्या चेअर परत एकदा आपल्याला डिस्टर्ब करायच्या नसतील तर या लवकर दोन्ही टीमनं बसून घ्यायचंय. प्रिन्सी अँड प्रीता, विशाल कामोटकर आपल्या टीमला घेऊन समोर बसा या ठिकाणी. येस, माफ करा, फक्त चॅम्पियन बसणार आहेत. तर दिवेश भोईर आणि हार्दिक बोपे ज्यांनी या अनसोल्ड खेळाडूंसाठी इथं सायकल, स्पोर्ट्स सायकल दिली होती आणि त्याचं ड्रॉ या ठिकाणी होतोय. कोण असणार आहे या अनसोल्ड खेळाडूंमधील विजेता, ज्याला टी-शर्ट देण्यापेक्षा एक सायकल वर्षभर त्याच्यावरती अगदी वॉर्मअप करेल, चांगल्या प्रकारे एक्सरसाइज करेल. जितेश, ऑल टीमला घेऊन बसा. मध्ये बसा तुम्ही आणि तुमच्या दोन्ही बाजूला बसू द्या. संघ मालक नाही, फक्त किट मध्ये असणाऱ्यांनी बसा समोर. चला, पाठीमागे आहेत अलंकार पंडित. चला, तुमच्या स्क्वॉड मध्ये बसा तुम्ही. जीवन, सन्नी, सर्वांना विनंती करेन, पहिल्या क्रमांकावर चॅम्पियन ठरलेला संघ, त्या संघाची खेळी आणि त्यामध्ये आपल्या मोठी जुई प्रीमियर लीगला सुरू होण्या अगोदर 2 महिने अगोदर त्यांनी सांगितलं होतं की या लीग मध्ये सर्वांचा कुस्कूर करेन. त्याप्रमाणे ज्याची खेळी आवडली असेल तर सर्वांनी जितेशसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. अगदी एका लीग मध्ये 3 अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू किंबहुना होणे नाही सध्या तरी काही पर्वात. आणि अशा प्रकारची खेळी या जितेशनं केली होती. त्या जितेशला या ठिकाणी अगदी आपण समोर बसायचं आहे स्क्वॉड घेऊन. जाऊया अनसोल्ड खेळाडूंमधील पहिली चिठ्ठी आणि तो काढण्याचं मान या वेळेला एक लेडी म्हणून रिया भोपी म्हणजेच हार्दिक भोपी यांच्याच काकी असतील तर त्यांना विनंती आहे आपण एक चिठ्ठी अनसोल्ड मधील एक. हार्दिक आणि दिवेश, आवाज येतोय आपल्याला? हार्दिक आणि दिवेश द्या. अनसोल्ड मधील फक्त 5 नावं अनाउन्स होतील, 5 काउंट केलं जातील आणि त्याच्यानंतर नेक्स्ट. चला, रमाकांत पाटील अनसोल्ड खेळाडू आहे. प्रवीण घासे, आपल्याला आवाज दिला प्लीज. चला या स्टेजवरती. प्रवीण बालकृष्ण घासे आहेत का? कोण असणार आहे सगळ्यात? आणि नक्कीच रुद्राक्ष. आपल्याकडे आता नवीनच बैलगाडा शर्यतीत मोठी जुई कुठेतरी कमी होता. पहिल्यांदाच आपल्या गावातून रुद्राक्ष हा बैल बैलगाड्याच्या शर्यतीच्या आखाड्यात जातोय. त्या बैलासाठी, रुद्राक्ष या बैलासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. रुपेश दशरथ कामोटकर. तर चला आपण स्टेजवरती या आणि जाऊया सध्या सर्वात जास्त
ज्या कुटुंबाला टेनिस क्रिकेटमध्ये TRP आहे आपल्या गावात, म्हणजे एक कुटुंबाची जर एक टीम असेल तर एक प्रचंड मोठी टीम बनू शकेल. कुठला टीम आहे की कुटुंब आहे की त्याच्यामधून एक प्रॉपर टीम होऊ शकेल? कामोटकर. आणि अनसोल खेळाडूंमध्येही कामोटकराचा नंबर लागतोय. कोण असणार आहे तो कामोटकर? मच्छिंद्र धाया कामोटकर. 5 4 3 2 आणि मच्छिंद्र धाया कामोटकर अनसोल खेळाडूमधील ही पहिली सायकल चला स्टेजवरती येणार. आणि आज पप्पांनी 31ला त्याच्या अगदी बच्चाला ही सायकल गिफ्ट डेडिकेट केलेली आहे. तर मी विनंती करतोय दिवेश भोईर आणि हार्दिक भोपी प्लीज चला या. चला दिवेश आहे का? दिवेश नाही, हार्दिक भोपी पण नाही. तर विनंती असेल या वेळेला विनंती आहे या सायकलचं वितरण केलं जाईल. मी विनंती करतोय दिवेश, हार्दिक भोपी नाहीत का? चला. तर आमच्या संयोजकांच्या वतीनं कार्तिक पाटील या वेळेला या सायकलचं वितरण कुठल्या अनसोलसाठी त्या ठिकाणीच सायकलचं वितरण होईल. प्रवीण घासे आहेत का? तर मी विनंती करतोय या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय KG पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते, तुम्ही कधी गोल्डन मध्ये सोल्ड झाला नाहीत, अनसोल खेळाडूंचं वितरण आपल्यात पवित्र शुभ हस्ते व्हावा. तर KG पाटील या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांच्या पवित्र शुभ हस्ते या अनसोल खेळाडूला एक T-शर्ट देण्यापेक्षा सायकल संकल्पना आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आणि या ठिकाणी KG पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या अनसोल सायकलचं वितरण केलं जातो आहे. खरं तर एखाद्या सोल खेळाडूला सायकल मिळू शकत नाही जी की अनसोलला मिळतोय. सर्वांनी परत एकदा ही लीग सुरू झाली. 5वा पर्व आता आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि मला वाटतोय तो 5वा पर्व अमोल कमलाकर पाटील आणि अजित हौशराम पंडित खरं तर यांच्या संयुक्त विद्यमाने 5वा पर्व याच मैदानावरती होईल. जाऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि तो मॅन ऑफ द मॅचचं वितरण करण्या अगोदर या अगदी कार्यक्रमातील मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान मला वाटतोय KG पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांच्या वतीनं केला जाईल, जे की 5व्या दिवशी सरते शेवटी अगदी वेळ काढून आणि 31 दिवस म्हणजे आज रात्रभर आणि दिवसभर ज्यांचं अगदी व्यस्त असणार. मी विनंती करतोय KG पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान कार्तिक पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आयोजकांपैकी त्यांचा आदरपूर्वक सन्मान. आणि या ठिकाणी KG पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होतो आहे. आणि त्याच्यानंतर एक मुख्य सन्मान या लीगला बाईक ज्यांच्याकडून दिली गेली न अगदी विसरता प्रत्येक वर्षी तर दीपक भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आमच्या संयोजकांमधून ऋषी भूपी आपल्याला आपल्या पवित्र शुभ हस्ते दीपक भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. दीपक भोईर माजी सरपंच आणि त्याचबरोबर आता 22, 23, 24, 25, 4 आणि 26 तारखेपर्यंत प्रकाश जोतातील क्रिकेटचा एक थरार आपल्याला पाहायला मिळेल. त्या नाईट टुर्नामेंटचे मुख्य आयोजक त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय स्मार्ट सिटी डेव्हलपर्स 4थ्या पर्वाला रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी. नाव आहे आदरणीय प्रवीणजी बाळकृष्ण घासे. मी विनंती करतोय संयोजकांमधून सन्माननीय शेखर भोईर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रवीण बाळकृष्ण घासे PG प्रोडक्शन आणि इकडे SR प्रोडक्शन. खरं तर शेखर रमेश प्रोडक्शन एक निर्माता दुसऱ्या निर्मात्याचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करताना दिसतोय. तदनंतर उपस्थित असलेल्या पाहुण्यांमधून आदरणीय देवीदास भगत खरं तर दरवर्षी
अनेक सन्मान चिन्ह वगैरे ज्यांच्या माध्यमानं प्राप्त होत आहेत, तर मी विनंती करतोय देवीदास भगत यांचा आदरपूर्वक सन्मान भावेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो आहे. हॅलो. तदनंतर कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला ग्राउंडवरती एक रिअलमीचा जर मोबाईल सापडला असेल तर प्लीज आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू ज्याचा हा मोबाईल हरवला आहे. तर निश्चितच मोबाईल ठेवून फक्त सिम कार्ड जरी दिलं तरी चालेल, तर प्लीज ते द्या. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मला वाटतोय ज्या मॅन ऑफ द मॅचसाठी लागणाऱ्या ज्या आकर्षक ट्रॉफीज होत्या त्या ज्यांच्याकडून मिळाल्या, श्रीमान रमेश बाळकृष्ण भोपी आणि रिया रमेश भोपी दोघांचाही सामूहिकरित्या या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान मी विनंती करतोय सन्माननीय मुख्य पाहुण्यांमधून आदरणीय अतिथींना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान, आणि तो मान दिला जातोय दीपक भोईर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर हे नातं ऋणानुबंधाचं आहे आणि त्यातूनच एक भाऊ दुसऱ्या बहिणी अगदी आपल्या बहिणीला आणि मेहुण्याला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करताना दिसत आहेत. त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यांना एक गोड आठवण म्हणून अशा अनेक शॉल मला वाटतोय ज्यांच्या माध्यमानं दिल्या गेल्या, आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा प्रत्येक खेळाडू त्या खेळाडूला दिला जाणारा जो चषक होता तो चषक, आणि ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाल्या त्यांनी आणि त्यांच्या असणारे चाहते त्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी द्यायचा आहे. थँक्यू. तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मुख्य मान्यवर आदरणीय यादव कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. यादव कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. आता समोर दिसणाऱ्या दोन सायकल आहेत, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज, तर या दोन्ही देणारे आमच्या A1 जोडी कल्पेश आणि केतन, तर दोघांपैकी या ठिकाणी केतन पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. या कार्यक्रमाला मुख्य मान्यवरांमधून त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. त्याचबरोबर आमच्या जसं लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत तसे आमच्या या पर्वाचे 4 स्तंभ, आणि त्या 4 स्तंभांपैकी एक स्तंभ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्या अगोदर A1 जोडी केतन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपल्याला लागणाऱ्या ज्या सायकल आहेत, स्पोर्ट्स सायकल आहेत, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जो खेळाडू आहे किंवा गोलंदाज आहे त्याला तो सन्मान दिला जातो आहे, आणि त्या उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाचा मानकरी ठरणारा त्याला दिला जाणारा मान ज्या सायकलचा ज्यांच्या माध्यमानं आहे केतन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. मी विनंती करतोय विक्की भाऊंना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. स्वप्नील भोईर माई एंटरप्राइजेस आणि आमच्या मुख्य आयोजकांपैकी एक तिथेच थांबायचं आहे, तिथं तुमचा सन्मान केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान आत्ता कॅमेरा सेंटरला आहे त्याच्यामुळे अगदी ती क्षणचित्र त्या ठिकाणी टिपली जातील. आणि त्याचबरोबर जाऊया बाप्पा मोरया आणि समालोचकांवरती असणारं प्रेम. स्पर्धा कुणाच्याही कुठल्याही टीमच्या असोत, परंतु समालोचकांना सातत्यानं दुपारचा माध्यान्ह भोजन असेल किंवा नाईट टुर्नामेंट्समधील रात्री डिनर असेल, हा सातत्यानं ज्यांच्याकडून अगदी उत्स्फूर्त प्रतिसादातून दिला जातो आहे असा बाप्पा मोरया संघाचा संघनायक आदरणीय नितिकेश पंडित, आणि मला वाटतोय आमच्या या 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी ही नितिकेश पंडित यांच्याकडून दिली गेली, तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान शेखर भोईर आपल्याला विनंती केली जाईल की आपला आदरपूर्वक सन्मान. आणि आता बैलगाडा शर्यतीत मी अगदी आवर्जून दीपक भोईर मोठी जुई टेनिस क्रिकेटला एक सर्वात महत्त्वाची सूचना म्हणण्यापेक्षा एक विनंती की आपला एकही व्यावसायिक पंच कधी दिसत नाही कुठे, तर येत्या 2 वर्षामध्ये घनश्याम पाटील किंबहुना अनंता भोईर किंवा भरत भोईर किंवा अगदी दीपक, अजूनही तुम्ही क्रिकेटला कधी अलविदा नाही, बाय बाय केलं, निरोप दिला नाहीत, परंतु कुठला तरी एक व्यावसायिक पंच आपल्यामधून दिसावा अशी सर्वांनी अगदी टाळ्यांच्या गजरात जेव्हा आपण त्यांचा सन्मान अगदी या विकेट्सवरती करू. देवचंद भुपे आहेत, असे कित्येक पंच आहेत. जर आपल्या लीगमध्ये त्यांना एक पंच म्हणून त्यांच्या निर्णयाला सन्मान देत राहिलो ना,
तर आपले मोठीजुईमधून किमान 2 पंच हे दरवर्षी तुम्हाला पनवेल उरणच्या कित्येक मैदानांवरती पाहायला मिळतील. परंतु त्याच्यासाठी अगदी एखादा निर्णय चुकीचा असेल, कित्येक निर्णय मोठमोठ्या व्यावसायिक इंटरनॅशनल पंचांकडून जात आहेत आणि म्हणूनच त्यांच्याकडून गेलेला निर्णय त्याला उजवा कौल देऊन जर तुम्ही मोठ्या मनानं त्याला स्वीकारलात ना, तर मी आवर्जून डेफिनेट सांगेन की येत्या 2 वर्षात या मोठीजुईच्या मातीतून व्यावसायिक 1 किंवा 2 पंच तरी तुम्हाला अनेक लाईव्ह स्पर्धा या कव्हर करताना दिसतील. तर ते करणं गरजेचं आहे. हा, राजेश भोईर आणि श्रेयश, चला पंच म्हणून नाहीत, आपण पण एक पाहुणे म्हणून आहात, तर चला राजेश आणि श्रेयश मंचावरती यायचं आहे. तर या कार्यक्रमाचा अगदी आदरपूर्वक सन्मान. तिथे बैलगाडा शर्यतीत याच वर्षी पदार्पण केले आणि रुद्राक्ष नावाचा बैल सध्या आता उतरवण्याचा प्रयत्न आहे. जर क्रिकेटला सपोर्ट करतायच तसा जर बैलगाडाला सपोर्ट केला तर रुपेश यांचा बैलगाड्यातील हा रुद्राक्ष महाराष्ट्रामध्ये आणि भारतात हिंद केसरी होईल. जर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्या. आणि या बैलगाडा आखाडातील राकेश कामोटकर मेन सल्लागार, अध्यक्ष आमचे रमाकांत आणि अशोक कामोटकर या ठिकाणी आहेत. तर या तिघांचाही आदरपूर्वक सन्मान या मंचावरती शेखर भोईर यांच्या वतीनं केला जाईल. राकेश कामोटकर आहेत का? या UPL सीझन 3 चे मुख्य आयोजक राकेश कामोटकर, रमाकांत कामोटकर आणि अशोक कामोटकर. आता क्रिकेट सोडून बैलगाडामध्ये पण कामोटकरच. आणि त्यानंतर कुणाल पाटील आहेत का? चला कुणाल पाटील या ठिकाणी यायचं आहे. करण कोली, झटपट या नावं घेतल्यानंतर कुणाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. राजेश भोईर आणि श्रेयश पाटील, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत जात असेल तर प्लीज राजेश भोईर अगदी वेळ न दवडता तुम्ही या स्टेजवरती. कुणाल पाटील, शेखर भोईर आपल्याला विनंती असेल कुणाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. करण कोली यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्रेयश पाटील यांचाही आदरपूर्वक सन्मान असेल. करण कोली आहेत का? विवेक पाटील उत्तम स्कोरर या ठिकाणी शेखर पाटील त्यांचा आदरपूर्वक सन्मान देतील. विवेक पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. झटपट भावेश पाटील आपल्याला विनंती असेल आपण श्रेयश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती द्यायचा आहे. गुणलेखक चोखंदल असावा. दरवर्षी ज्याचं गुणलेखन हे आपल्याला अगदी आवडीनिवडीचं, आता संख्यांशी खेळणं हा त्यांचा व्यवसायच राहिलाय. श्रेयश पाटील चला आपला आदरपूर्वक सन्मान. शेखर पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते श्रेयश पाटील यांचा आदरपूर्वक. राजेश भोईर, चला या राजेश भोईर. दिव्यांग दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अगदी अग्रेसिव्ह आणि त्याचबरोबर सातत्यानं उत्तम कार्यान्वित असणारे आमचे दिव्यांग सदस्य. त्यानंतर करण कोली, अनेक विशेष सन्मान आहे. यावेळेस प्लेयर ऑफ दी सिरीजसाठी दिली जाणारी ही गदा आज ज्याला दिली जाईल ती ज्यांच्या कल्पक बुद्धीतून तयार झालेली आहे. पहिल्या पर्वात सुद्धा माझ्या हाताची अगदी हुबेहूब प्रतिकृती आणि माईक हा ज्यांच्या अगदी कल्पक बुद्धीतून झाला होता. सर्वांनी त्या 3D आर्टिस्टसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. प्रियाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आणि ते करण्याची मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय मुख्य प्रवीणजी घासे यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रियाल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार आहे. मोठीजुईच्या टेनिस क्रिकेटच्या मायेचा आणि प्रेमाचा उबदार वस्त्र आहे. हा सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ आहे आणि त्याचबरोबर मोमेंटो तुमच्या कर्तृत्वाची दखल देणारा तुमच्या घरात आणि तुमच्या एखाद्या पिताश्री सदनात. तर तो सन्मान या ठिकाणी हरेश मडवी वेलकम, स्वागत आहे. प्लीज आहेत का हरेश मडवी? त्यानंतर पनीस बोपी जितू भुईर, मनीष पाटील जितू भुईर, श्रीकांत पाटील SSD. चला या राजेश भोईर, श्रीकांत पाटील, तसंच सर्वच अगदी तुल्यबल्य आहेत. म्हणजे समोर असणारा एक व्यक्ती ज्याचा आदरपूर्वक सन्मान व्हावा असं वाटतोय आम्हाला. तर पनीस बोपी, आता पनीस बोपीचं समालोचन म्हणून ऐकू नका. दिवसभर आमच्या समालोचनाला कंटाळल्यानंतर असा एखादा काहीतरी असावा
तर आजचा आवडणारा समालोचन पणीसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. शिवसंकल्प समालोचक असोसिएशन तर पनीस बोपी, चला जितू भोईर जितू पाटील आहेत आणि SSD मोबाईलचे श्रीकांत पाटील या ठिकाणी आहेत. तर मी विनंती करतोय 2 नंबरची ट्रॉफी जी आहे ती आपल्याला श्रीकांत तानाजी पाटील आणि अगदी त्यांनाही बरोबर 7 वाजता फ्लाईटनं पुढे जायचं आहे. तर त्या श्रीकांत पाटीलसाठी हा आदरपूर्वक सन्मान दिला जातो आहे. करण कोहली प्लीज, हरीश मडवी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. तर बैलगाडा सल्लागार भुऱ्या कामोटकर, राकेश कामोटकर, तर करण कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान शेखर भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते हरीश मडवी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. ऋषी भोपी, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण या. आणि डीजे मधील समय सूचकता बघून या वर्षीच्या उरण प्रीमियर लीग मधील आयोजकांनी सांगितलंय की आम्हाला आमच्या UPLच्या मैदानावरती हा डीजे ऑपरेटर असावा, ही ओळख मोठी जुईची आहे. आणि म्हणूनच ते डीजे ऑपरेटर कुणाल, त्याचबरोबर अमित आणि त्याचबरोबर कल्पेश, तर तिघांनी इकडे या. अमित आणि कुणाल, कल्पेश चला या स्टेजवरती. डीजे अमित डीजे, कल्पेश डीजे या दोघांचाही आदरपूर्वक सन्मान आहे. दोघांनी यायचा आहे. दोघांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. शिरीषा ऑडिओ यांचे प्रतिनिधी म्हणून ते सन्मान स्वीकारतील. जितेंद्र भोईर, जितू भोईर चला या. जितू भोईर ऑफिस कट्टा पहिल्या पर्वाचे एक मुख्य आयोजन करता. आणि अमित साठी शेखर भोईर यांच्याकडून उत्तम डीजे ऑपरेटिंग साठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. तर ओमकार मडवी आपण चला स्टेजवरती या. अमित चा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान आणि त्यांना रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी ही दिली जातोय. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. या गावानं काहीही करावं जे अगदी प्रसिद्धीस येतो आहे. दिवाळी पहाट झाली, अनपेक्षित यश. MPL झालं, अनपेक्षित यश. डीजे ऑपरेटिंग झालं, मंडप डेकोरेशन झालं. आणि म्हणूनच ही कलाकारांची आणि अगदी उत्स्फूर्तपणे आपल्या माणसाला पुढे घेऊन जाण्यासाठी अशी ही अगदी माती आहे. या मातीतील हा MPLचा 4था पर्व आणि या 4थ्या पर्वातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. नाव आहे, फक्त 19 चेंडू खेळला आणि 63 धावांची उतुंग पारी पार पाडली मैदानावरती, ज्यामध्ये चौकार षटकारांची खैरात. नाव आहे जितेश भोईर. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मी विनंती करतोय प्रवीण बाळकृष्ण घासे आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा निश्चित आदरपूर्वक सन्मान. खरं तर ही आहे लांब पल्ल्याची पिस्तूल. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. 350 साठी रोख रक्कम स्मार्ट सिटी डेव्हलपर कडून प्रत्येक 50ला 1000 रुपयाची धनराशी, अशा 3000 रुपयाची धनराशी. आणि शेखर भोईर यांच्याकडून या 350 साठी रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी. एका लीग मध्ये मालामाल. आणि त्याच्यानंतर आम्ही एक नवीन पायंडा पाडलाय की तो पायंडा असा आहे की सन्मान देताना एक प्रचंड मोठा काहीतरी अगदीच एक वेगळं करावं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? बेस्ट फिल्डर ऑफ 2024 सीझन 4 MPL सीझन 4 चा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना 10 जेल पकडल्यात. नाव आहे हर्ष भोईर. बेस्ट फिल्डर ऑफ MPL सीझन 4 हर्ष भोईर. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आणि त्या मी विनंती करतोय केतन पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट आणि त्याला ब्रँडेड DSC या ब्रँडेड कंपनीचे शूज, फुटवेअर आणि याच बरोबर हर्ष भोईर, केतन पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि त्याचबरोबर या लीग साठी
रमाकांत काशीनाथ पाटील माजी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून 3,333 रुपयाची या ठिकाणी देणगी स्वरूपात त्यांचे मनस्वी आभार। नेक्स्ट उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर या लीग मधील आणि हर्ष भोईर यांच्याकडून स्मार्ट सिटी अँड डेव्हलपर यांच्याकडून रोख रक्कम उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 2,000 रुपयाची धनराशी। येस उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी खरं तर जो चषक होता तो यादव जाना कामोटकर प्रथमेशचे पप्पा आणि शूज हे खरं तर त्यांच्याकडून प्रदान करण्यात आले होते। आता यावेळेस उत्कृष्ट गोलंदाज तर यावेळेस मात्र निश्चितच उत्कृष्ट गोलंदाजाचा हा मान यादव कामोटकर यांना दिला जातोय की प्लीज आपण या। उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? सोंट्या। सगळ्यांच्या तोंडातून एकच आवाज आला यश पाटील। 14 ओव्हर्सात आले 135 धावा दिल्या खऱ्या परंतु 15 विकेट स्वतःनं आता सध्या या MPL सीझन 4 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला यश पाटील। तदनंतर या गोलंदाजाला प्रवीण घासे स्मार्ट सिटी डेव्हलपर कडून 2,000 1,000 आणि त्याचबरोबर शेखर भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी। तर उत्कृष्ट गोलंदाजाची ही सायकल आणि त्याचबरोबर ती ट्रॉफी। परत एकदा उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज 80 बॉल मध्ये 164 धावा अगदी 225च्या स्ट्राइक रेट न केल्या होत्या। झटपट नाव आहे हेमंत पाटील। प्रिन्सी अँड प्रीता या टीमचा ओपनर्स सलामीचा फलंदाज उत्कृष्ट फलंदाज। पॉलिटिकल वॉरियर्सचे ओनर राजेजी जगदीश भोईर यांच्याकडून MPL साठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी। पॉलिटिकल वॉरियर्स तर हेमंत पाटील विनंती करतोय केतन पाटील आपल्याला की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण आणि दोघांनी खरं तरी द्यायचे आहे। इथं परत एकदा विनंती आहे की आपण अगदी आपल्या पवित्र शुभ हस्ते तुमच्यासोबत मी विनंती करतोय श्रीकांत पाटील चला या। उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आणि सायकल प्रवीण घासे आपल्यालाही विनंती आहे 1,000 या उत्कृष्ट फलंदाजाला स्मार्ट सिटी डेव्हलपर कडून रोख रक्कम 1,000 एक चषक आणि एक स्पोर्ट सायकल दिली जातोय। टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। थँक्यू आणि जाऊया किल्ले स्पर्धांच्या वितरणाकडे। कारण आता महत्वाचा त्यातील एक अजून महत्वाचं वितरण राहिलंय। नाव आहे आम्ही एक नवीन पायंडा किल्ले स्पर्धांच्या अगोदर माफ करा किल्ले स्पर्धा जाऊया। खरं तर 3 किल्ले निवडले आणि तिघांनाही फर्स्ट प्राइज पहिला क्रमांक दिलाय आणि निश्चितच रिअलमीचा हा मोबाईल सापडलेला आहे तो नंतर घेऊन जाणार आहेत। किल्ले स्पर्धा शिवराज प्रतिष्ठान आयोजित दीपावली किल्ले स्पर्धा आणि दीपावली किल्ले स्पर्धांमधील पहिला क्रमांक वीर मिथुन भोईर अँड ग्रुप शांतीनगर
शांतीनगर मधील वीर मिथुन भोईर यायचा आहे आणि हा पहिल्या क्रमांकासाठी मी विनंती करेन स्वप्नील भोईर आपण प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते या पारितोषिकेचं वितरण तिन्ही पहिल्या तिघांनी या चला नितिकेश स्वप्नील आणि प्रणित तर प्रणितच्या पवित्र शुभ हस्ते पहिला वीर मिथुन भोईर चला झटपट वीर मिथुन भोईर पहिला क्रमांक किल्ले स्पर्धा शिवराज प्रतिष्ठान आयोजित शिवाजी किल्ले स्पर्धा दीपावली किल्ले स्पर्धा नाव आहे विहाराजन भोईर खपाली विहाराजन भोईर आहे का विहान राजन भोईर आणि किल्ले स्पर्धा मधील पहिला क्रमांक त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर घेऊन जा शिवराज प्रतिष्ठान आयोजित दीपावली किल्ले स्पर्धा दक्ष जयेंद्र भोईर शांतीनगर आहेत का आल्यानंतर त्यांना या किल्ल्यांच्या बक्षिसांचं वितरण केलं जाईल त्यांच्यापैकी कोणी प्रतिनिधी या वेळेला मी रायझिंग स्टार ठेवला होता उगवता तारा दर वेळेला कधी यश तालके पुढे होतोय कधी ऋतिक गावण जातोय कुठल्या सीझन मध्ये दरवर्षी मोठी जुईला कोणतरी एक नवीन रायझिंग स्टार मिळतोय उगवता तारा मिळतोय यावर्षी कोण असणार आहे रायझिंग स्टार कोण असणार आहे तनय अरुण पाटील आणि त्याचबरोबर साईराज रामभाऊ भोईर यांच्याकडून उगवत्या ताऱ्यासाठी ट्रॉफीज आहे आणि नाव आहे ज्यांनी 7 विकेट्स स्वतःच्या नावावरती आणि 48 धावा आहेत नाव आहे हर्ष देवचंद भोपी हर्ष रमेश भोपी रायझिंग स्टार चला यायचं आहे आणि याचं वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय के.जी. पाटील आपल्याला की आपल्या पवित्र आणि प्रवीण घासे या उगवत्या ताऱ्याला आपण प्रोत्साहित करायचं आहे प्रवीण घासे यांच्याकडून रोख रक्कम 1000 आणि शेखर भोईर यांच्याकडून 500 1,500 रुपयाची धनराशी हर्षसाठी प्रियाल पाटील चला या लगेच स्टेजवरती आणि त्याच्यानंतर जाऊया चौथा क्रमांक टीमचं नाव आहे काव्या एंटरप्राइजेस जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आजच्या MPL सीझन 4 मधील चौथा क्रमांक 4th प्लेस रनर आहेत काव्या एंटरप्राइजेस सर्व टीम असेल तर वेल अँड गुड जयंत पाटील आणि या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय नितिकेश पंडित आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी फोर्थ प्लेस चौथा क्रमांक फायनलिस्ट मधील हा चौथा संघ ठरला ज्या टीमनं चौथ्या दिवशी मी सन्माननीय नितेशजी पंडित यांना विनंती करतोय पंडित शिटरचे आणि बाप्पा मोर्याचे ओनर नितेशजी पंडित यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाईल चला नंबर 3 नंबर 2 आणि विनर यांनी चीर अप करायचं या टीमसाठी फोर्थ प्लेस हे हारले म्हणून तुम्ही जिंकलात टीम काव्या एंटरप्राइजेस फोर्थ प्लेस
तदनंतर थर्ड प्राइज तिसरा क्रमांक विजयापासून फक्त 2 विजय हा संघ दूर राहिला. मी ट्रॉफीचं अनावरण करण्यासाठी विनंती करेन सन्माननीय गिजी पाटील यांना की यांच्या शुभ हस्ते तिसरा क्रमांक दिला जाईल. थर्ड प्लेस and third place goes to SST Indians. गिरीश गोवारी आणि त्यांचा पूर्ण संघ. चला थर्ड प्लेस SSD Indians. पुढे पुढे तिकडे वा कॅमेरा तिकडे आहे. हे टेबल पार्टी करायला पाहिजे होतं. MPL ऑक्शन मध्ये ज्यावेळी टीम निवडले जातात आणि त्यानंतर चुरस चालू होते प्रत्येकाची क्वालिफाय होण्याची आणि त्या चुरशीतील हा संघ होता की ज्या टीम कडे पाहिल्यानंतर हा संघ क्वालिफाय होईल की नाही त्या गटातून, परंतु करून दाखवलं. हो यस, आम्ही आहो SSD इंडियन्स. थर्ड प्राइज अँड सेकंड प्राइज दुसरा क्रमांक. सेकंड प्राइज मी श्रीकांत पाटील SSD चे ओनर यांना विनंती करेन, तसेच देविदासजी भगत यांना सुद्धा विनंती करेन की यांच्या शुभ हस्ते दुसरा क्रमांक दिला जाईल. अँड सेकंड प्लेस प्रीता अँड प्रिन्सी 11. विजयापासून फक्त काही क्षण फक्त दूर राहिला, अन्यथा या चौथ्या पर्वासाठी विनर म्हणून हा संघ पाहायला मिळाला असता. चॅम्पियन ऑफ MPL. पहिल्या दिवशी गेलाय ना, मला बोललो केला नक्की झाला ना. आणि सगळ्यांच्या नजरा ज्या क्षणाकडे आतुरल्यात तो क्षण आहे. Man of the tournament, player of MPL 2024. परंतु या ट्रॉफीचं अनावरण करण्या अगोदर आपण 16 ओनर्स किंवा 16 कॅप्टन्स आपण समोर यायचंय. सव्वीस जानेवारीच्या दिवशी रात्रीच्या स्पर्धेत ही स्पर्धा आयोजित केली जाते. MPL एक दिवसीय मॅचेस असणार आहेत आणि या मॅच साठी 16 टीमचे लॉट्स पाहायला जातील. आपण तर मंचावरती मी सन्माननीय स्वप्नील भोईर यांना विनंती करेन की पहिल्या 4 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. पहिल्या दोन चला. 26 जानेवारी 2025 रोजी पहिला संघ, पहिली मॅच अक्कादेवी अँड स्मार्ट सिटी डेव्हलपर्स वर्सेस
प्रिन्सियन प्रीता 11 हा संघ खेळेल पहिली मॅच. 26 जानेवारी रोजी पहिली मॅच होणार. नेक्स्ट मॅच मी सन्माननीय केतन पाटील यांना विनंती करतोय, आपण दुसरा सामना ओपन करायचा आहे. चला 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत, अगदी कमी वेळ आपल्याकडे. दुसरा सामना टीम बाप्पा मोर्या विपक्ष रतन स्पोर्ट अँड करण अँड कौशिक हा संघ खेळेल दुसरा सामना. नेक्स्ट 2 चिठ्ठ्या मी सन्माननीय देविदासजी भगत यांना विनंती करतोय, आपण 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. तिसरा सामना आरांची टस्कर्स विपक्ष कावे एंटरप्राइजेस या टीम मध्ये होणार तिसरा सामना. चौथा सामना मी रमेशजी भूपी आणि त्यांच्या पत्नी यांना दोघांना बोलतोय की दोघांनी एक एक चिठ्ठी उचलायची आहे चौथ्या सामन्याची. चौथा सामना दृष्टी अँड मार्वी 11 विपक्ष मंजिरी 11. दृष्टी अँड मार्वी 11 वर्सेस मंजिरी 11 हा चौथा सामना होणार आहे. मी 5व्या सामन्यासाठी प्रवीणजी घाशी यांना विनंती करतोय. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती प्रतिष्ठान विपक्ष DRV स्पोर्ट्स. मी 6व्या सामन्यासाठी विनंती करेन सन्माननीय यादव कामोडकर यांना, यांच्या शुभ हस्ते 6वा सामना पंडित शूटर्स फंटूस. 7वा सामना मी प्रिशा भोजरीला विनंती करते की 7व्या सामन्याच्या 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. DRV स्पोर्ट स्पेलिंग मिस्टेक AV स्पोर्ट अँड श्रीशा ऑडिओ. AV स्पोर्ट्स वर्सेस श्रीशा ऑडिओ. आणि शेवटचे 2 संघ SSD इंडियन्स वर्सेस शिवाज्ञा अँड प्रेसी एंटरप्राइजेस. प्रशांत पाटील वर्सेस श्रीकांत पाटील हा सामना पाहायला मिळेल. चला मॅन ऑफ द टुर्नामेंट प्लेयर ऑफ द MPL 2024 चा सर्वोत्कृष्ट खेळ ज्याचा राहिला म्युझिक दे, चांगली म्युझिक दे. फलंदाजी करताना 288 धावसंख्या केल्यात. ओनली 94 94 बॉल मध्ये 288 धावा. 3 अर्धशतकीय केली. 306 चा स्ट्राइक रेट. गोलंदाजी करताना 8 विकेट्स पलकवल्यात आणि 22 सिक्स ठोकलेत. षटकार सगळे काही सिक्सर आणि सगळ्यांचा केलाय नाव आहे पिस्तूल. हॅलो, मी प्रवीणजी घासे आणि दीपकजी भोईर यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी अनावरण करून
झाल्या पाहिजे प्लेयरसाठी. आपण टीमचा विचार केला मोठीजू ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये निमिष भोपीला आपण बाईकमॅन पाहिला, दीप पाटीलला बाईकमॅन पाहिला, अंकेश कामोटकरला बाईकमॅन पाहिला आणि आज चौथा बाईकमॅन जितेश भोईर. थांबायचं आपण जितेश भोईरची बाईट घेऊया. जितेश कसं काय वाटतोय आपल्या आयुष्यातील आपण गेली 6-7 वर्ष क्रिकेट खेळतोय. बाल वयोगटातील क्रिकेट पासून ते आतापर्यंत ग्रामीण स्तरावरच्या क्रिकेट पर्यंत केलेला प्रवास आणि सगळ्यांची मिळाली साथ, त्यानंतर आजचं हे घवघवीत यश, याच्याबद्दल काय वाटतोय? आज मनामध्ये काय कुलकुल चालू आहे? मस्त वाटतंय. हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, छोटीशी मुलाखत आहे. आज एवढी मोठी ट्रॉफी जिंकली आहे, या गोष्टीसाठी माणसाला कामाला जायला लागतो, वर्षभर नोकरी करावी लागते आणि त्यानंतर माणूस हप्त्यावरती गाडी घेतो आणि तिचे हप्ते 5 वर्ष भरतो. 1.5 दिवसाच्या खेळात तुला मिळाली आहे, याच्याबद्दल काय वाटतंय? खूप छान वाटतंय. एखादा शब्द बोलाचा बा आजोबाचा आशीर्वाद, आजीचे आशीर्वाद, परंतु नाही आहे. संपूर्ण टीमची त्याला साथ होती, सगळ्या गावकऱ्यांचे आशीर्वाद होते, मित्रांचा खांद्यावरती हात होता आणि सगळ्यांच्या साथीने तो ठरलाय मोठी जीत प्रीमियर लीग 2024 चा बायकरमॅन मिस्टर MPL 2024 जितेश भोईर पिस्तूल मिश्क्याव. आणि पहिली टाकी फुल DRV स्पोर्ट्स कडून कल्पेश भोईर आणि अक्षय पाटील यांच्याकडून टंकी फुल करण्यात येणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याच्यानंतर तो बोलतोय विनर चला अंकेश कामोटकर. चला 2 साडू गाडीवर पाहायला मिळतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या जोडीसाठी, आणि ही जोडी जोपर्यंत क्रीजवर असेल तोपर्यंत मोठी टेनिस क्रिकेट जिवंत असतो. आणि फर्स्ट प्राइज मोठी जुई प्रीमियर लीग MPL सीझन 4 2024. पहिला डाव खेळताना 5 बॉलात 5 विकेट ज्यांचे गेले होते, पराभवाच्या छायेत असताना पहिला विजयश्री घेतला, नशिबानी साथ शेवटपर्यंत सोडली नाही, तो संघ ठरलाय शिवज्ञान प्रेस्टी एंटरप्राइजेस संघ विनर ऑफ MPL सीझन 4 2024. थँक्यू आणि सगळ्यांना हॅपी 31st. आणि 25 आणि 26 जानेवारीच्या मॅचेस सुद्धा याच मैदानावर होतील. 24 तास क्रिकेट पाहायला मिळेल. आणि जितेश भोईर यांना सुवर्ण संधी आहे. या बाईकचा नंबर चॉईस पाहिजे असेल त्याच्यासाठी स्वप्नील भोईर आणि शेखर भोईर यांच्याकडून स्पॉन्सरशिप केली जाईल. कुठलाही प्रकारचा चॉईस नंबर आपण घेऊ शकताय. रुद्राक्ष बैलाचे मालक बंधू कामोटकर आणि खजिनदार राकेश कामोटकर यांच्याकडून आयोजकांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज.
आणि फर्स्ट प्राइज आणि पहिल्या ट्रॉफीचं वितरण करण्यासाठी मी विनंती करेन प्रवीणजी घासे यांच्या शुभ हस्ते. चला प्रवीणजी घासेंसमवेत मी सर्वांना विनंती करेन की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफीचं अनावरण करण्याची मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. फर्स्ट प्राइज विनर प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस. 4 वर्षानंतर हा फार मोठा स्वप्न ज्या टीमचा पूर्ण झाला त्याचं नाव आहे प्रेसी अँड शिवाज्ञा एंटरप्राइजेस. हॅलो हॅलो. वाकड्या तिकड्या बाकडीचा हिरवा हिरवा पाला. मोठी प्रीमियर लीग मध्ये जितेश भोईर बाईक घेतल्याशिवाय झुकेगा नाही साला. पर्व कोणीही आयोजन करा पण 7वा पर्व हा तेजस भोईर आयोजित करणार आहेत. कारण रिझन फॉर थल्ला. तेजस भोईर यांच्या माध्यमातून 7वं पर्व आयोजित करण्यात येणार आहे. चॅम्पियन